नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज मी इथे पोह्यांपासून कुरकुरीत चकल्या बनवत आहेत आणि त्या कशा बनवतीये हे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा। तर बघा इथे मी स्वस्तिकचे 1 किलो पोहे घेतलेले आहेत, म्हणजे या 500 ग्रॅमच्या 2 बॅग आहे आणि ते पोहे मी आता एका चाळणीमध्ये घालून चाळून स्वच्छ करून घेत आहे। म्हणजे चाळणीने जर पोहे इथे चाळून घेतले तर बघा जी धूळ आणि बारीक कचरा वगैरे असतो तर तो खाली निघतो आणि वरती मोठा कचरा असेल तर तोही आपल्याला व्यवस्थित पटकन काढता येतो। त्यासाठी पोहे केव्हाही स्वच्छ करायचे असेल तर चाळणीमध्येच घालून चाळून असे निवडून घ्या, म्हणजे लवकर स्वच्छ होतील। बघा या पद्धतीने मी इथे पोहे स्वच्छ करून घेतलेत आणि एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलेत। याच पद्धतीने सर्व पोहे इथे स्वच्छ करून घेतलेत आणि नंतर या पोह्यांमध्ये पाणी घालून घेतले। तर पाणी इथे आपल्याला भरपूर घालायचं आहे, पोहे बुडतील इतपत पाणी घालायचं आहे। बघा भरपूर असं इथे मी पाणी घालून घेतले आणि हाताने पोहे आपल्याला असे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। बघा या पद्धतीने असं स्वच्छ करायचे आहेत पोहे आपल्याला। आणि बघा वरती असं थोडाफार कचरा वगैरे जास्त पाणी घातल्यामुळे तरंगतो, तोही सुद्धा आपल्याला व्यवस्थित काढता येतो। आता हे पाणी काढून घ्यायचे। याच पद्धतीने आपल्याला 2 वेळा पोहे धुवून घ्यायचे। तर इथे 2 वेळा माझे पोहे धुवून झालेले आहेत आणि तिसऱ्या वेळेस मी इथे पाणी पोह्यांमध्ये अजून एकदा घालून घेतलेलं आहे आणि एका ताटामध्ये आपल्याला आता या पद्धतीने बघा असे पोहे हातात घेऊन असं थोडंसं हलकंसं दाबून त्यातलं पाणी निचरून आपल्याला हे पोहे आता पाण्यामधून काढून घ्यायचे आहेत आणि एका ताटामध्ये ठेवायचे आहेत। तर बघा इथे सर्व पोहे मी पाण्यातून असे काढून आणि पाणी निचरून घेतलेलं आहे आणि 1 तास आपल्याला हे पोहे झाकण ठेवून बाजूला ठेवायचे आहे, म्हणजे व्यवस्थित पोहे आपले भिजतील। तोपर्यंत मिक्सरच्या भांड्यामध्ये 15 ते 20 मिरच्या घालायच्या आहेत आणि 2 चमचे इथे जिरं घालून घ्यायचं आहे आपल्याला आणि याचं एक वाटण करून घ्यायचं आहे। बघा आणि 1 तासानंतर आपल्याला पोहे बघायचे। तर बघा इथे पोहे व्यवस्थित असे भिजलेले आहे आणि आता यामध्ये आपल्याला जे आपण हिरवी मिरचीचं वाटण केले ते घालून घ्यायचे। तर बघा इथे मी 15 ते 20 मिरच्यांचं वाटण केलेलं आहे, त्यामध्ये 2 चमचे जिरे घालून। तर हे सर्व वाटण मी इथे घालून घेतलेलं आहे। त्यानंतर ज्या चमच्याने जिरे घेतले त्या चमच्याने 2 चमचे सफेद तीळ घालून घ्यायचे आहेत। नंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचे। तिखट आपण इथे आपल्या आवडीनुसार घालू शकता, थोडंफार कमी जास्त केलं तरीही चालेल। त्यानंतर आपल्याला ज्याप्रमाणे आपण पोळीचं पीठ भिजवतो त्याप्रमाणे इथे पीठ भिजवून घ्यायचे। थोडंफार पाण्याची आवश्यकता लागली तर घालायचं आहे, थोडंफारच, शक्यतो पाणी लागतच नाही। तर इथे व्यवस्थित आपल्याला पीठ भिजवून घ्यायचे।
तर बघा या पद्धतीने आपल्याला छोट्या छोट्या गोळ्यामध्ये असं एक एक गोळा करून पीठ एकदम व्यवस्थितच मळून घ्यायचं आहे। पीठ मळायला इथे मेहनत लागते, खूपच मेहनत लागते आणि जेवढं पीठ आपण व्यवस्थित मळाल तेवढ्या चकल्या आपल्या व्यवस्थित होतील। तर बघा इथे मी 4 गोळ्यांमध्ये असं पीठ मळून घेतलेलं आहे। त्यानंतर 2 गोळे बाजूला ठेवून आणि 2 गोळे पुन्हा एकदा मिक्स करून घेतलेत आणि त्यामध्ये आपल्याला चाट मसाला घालायचा आहे, म्हणजे एकदम चटपटीत आपल्या चकल्या होतील। लहान मुलांना फार अशा ह्या चटपटीत कुरकुऱ्यांप्रमाणे झालेल्या चकल्या आवडतात। तर इथे मी 1 चमचा चाट मसाला घातलेला आहे, तुम्ही हवं तर 2 चमचेही घालू शकता आणि पुन्हा एकदा हा मसाला मिक्स होईपर्यंत आपल्याला मळून घ्यायचे। तर मी इथे पुन्हा सांगते, पीठ आपल्याला व्यवस्थितच मळायचं आहे, कारण पीठ व्यवस्थित मळलं तर आपल्या चकल्या व्यवस्थित होतात आणि ते कुठेही न शिजवता आपल्याला हे पीठ मळून घ्यायचे। म्हणजे इथे शिजवायची मेहनत नाही आहे, पण पीठ मळायची मेहनत जास्त आहे। त्यानंतर आपल्याला एका सोऱ्यामध्ये हे भरून आणि या पद्धतीने चकल्या पाडून घ्यायच्या आहेत। बघा खूप सुंदर चकल्या होतात, पीठ व्यवस्थित मळल्या गेलं तर चकल्या कुठेही तुटत वगैरे नाही आणि चकल्या होतातही व्यवस्थित आणि दिसतातही छान। बघा या पद्धतीने मी आता सर्व चकल्या करून घेत आहे। तर अशा ताटावरती आपण करून घेतल्या तरी चालेल। बघा या पद्धतीने मी सर्व आता करून घेतलेलं आहे, किंवा आपण असं प्लास्टिकचा कागद अंथरून त्यावरती केल्या तरीही चालेल। बघा दोन्ही पद्धतीने आपण ह्या चकल्या आता इथे करून घेतलेल्या आहे आणि 2 ते 3 दिवस कडकडीत उन्हात वाळून घेतलेल्या आहेत। तर बघा खूप सुंदर अशा आपल्या ह्या 1 किलो पोह्याच्या चकल्या झालेल्या आहे आणि हा जो कलर काळा दिसतोय ह्या आपल्या चाट मसाल्याच्या आहे आणि ज्या ह्या सफेद दिसतात ह्या बिना चाट मसाल्याच्या ह्या चकल्या इथे आपल्या तयार झालेल्या आहेत। तर नक्की ट्राय करा। तर बघा मी तुम्हाला आता थोड्याशा चकल्या तळून दाखवते। तर बघा इथे गॅसवरती मी कढई ठेवली, कढईमध्ये आता तेल घालून घेते आणि तेल गरम झाल्यानंतर लगेचच आपल्याला मिडियम फ्लेमवरती या चकल्या तळून घ्यायच्या आहे। फ्लेम मिडियमच ठेवा। बघा खूप सुंदर दुप्पट तिप्पट आपल्या ह्या चकल्या फुलतात आणि खूपच कुरकुरीत होतात। या पद्धतीने मी आता सर्व चकल्या तळून घेत आहे, म्हणजे कुठेही न शिजवता कमी वेळेमध्ये ह्या चकल्या तयार होतात आणि यामध्ये मी फुलकार सुद्धा वापरलेला नाही आहे, तरी ह्या व्यवस्थित फुलतात, म्हणजे खूपच छान ह्या चकल्या होतात आणि लहान मुलांनाही खूप आवडतात। कुरकुऱ्यांप्रमाणे आपण त्यांना अशा तळून देऊ शकतो। तर या पद्धतीने नक्की ट्राय करा। बघा इथे सर्व आता चकल्या आपल्या तळून झालेल्या आहेत। तर बघा ह्या चाट मसाल्याच्या आहेत आणि हे बिना चाट मसाले 1-2 चकल्या मी तुम्हाला तोडून दाखवते। एकदम म्हणजे एकदम ठेवा आणि ही सुद्धा बघा अगदी म्हणजे चाट मसाल्याचे ही खायला तुम्हाला एकदम परफेक्ट आणि एकदम खुसखुशीत लागतात। तो आपण मिरची पावडर, आमचूर पावडर किंवा चाट मसाला भरभरून अगदी कुरकुऱ्यांप्रमाणे चटपटीत करू शकतो। तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।